नमस्कार. मराठा आरक्षण संदर्भात काही बरं वाईट झालं तर राज्य सरकार जबाबदार असेल, धैर्यशील मोहिते पाटील. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारला जाब विचारत अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारला व सर्वांना माहीत आहे की 7 जुलैला मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आरक्षण टिकवण्याच्या दृष्टीने सरकारकडून केली जाणारी प्रशासकीय न्यायालयीन तयारी दिसून येत नाही. तरी राज्य सरकारने किंवा मुख्य सरकारी वकिलांनी मराठा आरक्षण टिकवण्याबाबत अद्याप दिल्लीत कोणत्याही विधितज्ञासोबत संपर्क केलेला नाही. अनुभवी विधितज्ञ मुकुल रोहतगी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतील असे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सरकारच्या वतीने सांगण्यात आले. परंतु मराठा आरक्षणाच्या बाजूच्या याचिका कर्त्याच्या वकील यांनी रोहतगी यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता महाराष्ट्र सरकारच्या वतीने अद्याप कोणत्याही सूचना दिल्या नाहीत असे रोहतगी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की सरकार किती बेजबाबदारपणे वागत आहे. सरकारने कितीही बैठका घेतल्या तरी सर्वोच्च न्यायालयात लढण्याची विधी तज्ज्ञ लागतात. सरकारने दिल्लीतील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयातील सिनियर कौन्सिलला मराठा आरक्षणासंदर्भात ब्रीफ केलेले नाही. जर सरकारने विधी तज्ज्ञासोबत संपर्क केला असेल तर कोणाला केला, कधी केला व आरक्षण टिकवण्यासंदर्भात काय तयारी चालवली याचा खुलासा राज्य सरकारने सकल मराठा समाजास करावा. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून बिलकुल हायगाई खपवू घेणार नाही. हे आरक्षण टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाचे काही बरं वाईट झाले तर सरकार जबाबदार असेल असा इशाराच धैर्यशील मोहिते पाटील यांनी सरकारला दिला. स्काय महाराष्ट्र न्यूज, सचिन रणदिवे, माळशिरस. येत्या 7 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय होणार आहे. मराठा समाजाच्या वतीनं विनोद पाटील साहेब हे हायकोर्टातील लढले आणि आता सुप्रीम कोर्टात लढा देत आहेत. सकल मराठा समाजाने शासनाला विचारणा केल्यानंतर शासनाची उपसमितीची बैठक झाली आणि या उपसमितीच्या बैठकीमध्ये सांगितले की शासन याचा सुप्रीम कोर्टात पाठपुरावा करते. यानंतर विनोद पाटील साहेबांनी शासनाकडून माहिती घेऊन शासनाने नेमलेले रोहतगी साहेबांकडे ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली की या बाबतीत शासनाच्या काय सूचना आल्यात का, या संदर्भात काय बैठका झालेल्या आहेत का आणि कशा पद्धतीनं शासन मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आपलं म्हणणं मांडणार. त्याच्या मागचा उद्देश होता की सगळ्या बाजूनी भक्कमपणाने आपली मराठा आरक्षणाची बाजू मांडली जावी. परंतु त्यांना त्या ठिकाणी काही यश मिळालं नाही, माहिती मिळाली नाही. एकंदरीत हे महाराष्ट्र शासन गंभीर दिसून येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणि चालढकल करण्याचा कार्यक्रम चाललाय असं दिसते. याच्या मागं कोणतं वेगळं राजकारण चाललंय का जरा शंका येते या माध्यमातून. विनोद पाटील साहेब एक चांगल्या पद्धतीने लढा देत आहेत. सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते तन मन धनापासून यासाठी पाठपुरावा करतायत, धडपडत आहेत आणि शासनाने खंबीरपणाने यांच्या मागं उभं राहायचं सोडून चालढकल कुठं चालू असलेली या माध्यमातून दिसून येते. माझी राज्य सरकारला विनंती राहणार आहे की त्यांनी गांभीर्यपूर्वक हा विषय घ्यावा, नाहीतर फार मोठं नुकसान मराठा समाजाचं होणार आहे आणि पुन्हा मोठं आंदोलन करण्याची वेळ महाराष्ट्र शासनाने आणू नये एवढीच माझी या ठिकाणी विनंती.